श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. येत्या 25 जूनला अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते. जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो, श्री गणेश त्याचे सर्व संकटे दूर करतात, त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात. गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते, त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाही असे मानले जाते. श्री गणपतीला आद्य देवता असंही म्हणतात. तो बुद्धी, बळ आणि विवेकाची देवता आहे. अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीचं व्रत देखील केलं जातं. अंगारकी चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातल्या सर्व चतुर्थींचं फळ हे आपल्याला मिळत असतं आणि व्यक्तीच्या मनोकामना देखील पूर्ण होतात. अंगारकी चतुर्थीला श्री गणपती 4 मस्तक आणि 4 हातांच्या स्वरूपात असतो. श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं, ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते. मंगळ ग्रहाने श्री गणेश प्रसन्न व्हावेत यासाठी कठोर तपश्चर्या केली होती, म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारकी चतुर म्हणून ओळखली जाईल असा आशीर्वाद श्री गणपतीने मंगळाला दिल्याची कथा प्रचलित आहे. तर आता या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचे आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. मग गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आपण गणपती अथर्वशीचे पठण करावे किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप देखील करू शकता. तुम्ही पंचामृताने शुद्ध जलाने गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर एका आसनावर गणपती बाप्पाला विराजमान करायचं आहे. गणपती बाप्पाच्या ज्या काही प्रिय वस्तू आहे, गणपती बाप्पाला 21 दुर्वाची जोडी अत्यंत प्रिय आहे. आपण दुर्वा बाप्पाला अर्पण करावा. तसेच जास्वंदीचं फूल आणि जास्वंदीचं फूल मिळालं नाही तर तुम्ही लाल गुलाबाचं फूल देखील बाप्पाला अर्पण करू शकता. बाप्पाला मोदक देखील आवडतात. तसेच आपण नैवेद्य ठेवताना अगदी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पाला ठेवला तरी पण चालेल. आपण जो काही उपाय करणार आहोत त्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक वाटी घ्यायची आहे, तिच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल वाहायचं आहे आणि त्यानंतर आता आपण उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. मग ताट घेताना शक्यतो तरी स्टीलचं ताट घेऊ शकता किंवा अगदी तुम्ही तामण घेतला तरी पण चालेल किंवा तुम्ही पितळाचं भांडं असेल ते देखील घेऊ शकता. फक्त आपल्याला प्लॅस्टिकचं ताट असेल ते घ्यायचं नाही. आता हे घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी मसूर डाळ घ्यायची आहे. अगदी तुम्ही मूठ भरून मसूर डाळ घेतली तरी पण चालेल. जी लाल रंगाची डाळ असते ती आपल्याला घ्यायची आहे. आता आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकू घेतल्यानंतर तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल त्या कुंकुवामध्ये थोडंसं मिक्स करायचं आहे. गंगाजल नसेल तर शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल. आपल्याला त्या ताटावरती त्रिकोण काढायचा आहे. आपण जसे त्रिकोण काढत असतो तसाच त्रिकोण फक्त आपल्याला ओल्या कुंकुवाने त्या ताटावरती काढायचा आहे. आता त्रिकोण काढून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मसूर डाळ ही भरायची आहे. मसूर डाळ आपण त्या त्रिकोणामध्ये ठेवायची आहे. एवढं लक्षात ठेवा की त्रिकोण पूर्ण भरला गेला पाहिजे आणि त्रिकोणाच्या बाहेर ही मसूर डाळ येता कामा नये. आता ही डाळ त्या त्रिकोणामध्ये ठेवल्यानंतर आपण गणपती बाप्पाची सेवा करायची आहे. आता गणपती अथर्वशीष पठण करायचं आहे. गणपती अथर्वशीष म्हणण्यासाठी खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही अगदी मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. मग तुम्ही हे श्रवण केलं तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याला दुसरी सेवा करायची आहे, ती म्हणजे ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आता कोणतीही गोष्ट जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण बाप्पाची सेवा करून आणि मग आपल्याला जे काही पाहिजे ते मागितले तर बाप्पा नक्कीच आपली इच्छा, मनोकामना पूर्ण करत असतो. तसेच आपली संकटे, विघ्ने देखील दूर करतो.
या अंगारकी संकष्टी चतुर्थीला विघ्न दूर करणारी चतुर्थी देखील म्हटलं जातं। त्यामुळे या दिवशी आपण सेवा करायला चुकायचं नाही। अगदी तुम्हाला या गोष्टी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त देवापुढे बसा आणि श्रवण केलं तरी पण चालेल। आता तिसरी सेवा करायची आहे ती म्हणजे ऋणमुक्ती स्तोत्र। गणेशाचे ऋणमुक्ती स्तोत्र तुम्हाला सहज मिळून जाईल। यामुळे आपल्यावरती कोणतंही कर्ज असतं ते कर्ज लगेच फिटतं। तसेच आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही। भरपूर वेळा आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो। घरामध्ये पैसा नसेल तर काही सुचत देखील नाही आणि पैशांचं सोंग देखील आणता येत नाही। त्यामुळे पैशाची गरज ही प्रत्येकालाच असते। पण आपण जर मेहनत करून बाप्पाची सेवा केली ना तर बाप्पा आपल्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतात। आता या 3 सेवा आपण या दिवशी करायच्याच आहे। आता या 3 सेवा झाल्यानंतर गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची आहे। तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती बाप्पाला सांगायची आहे। अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो किंवा घरामध्ये काही अडचणी अडथळे असतील, वादविवाद होत असतील किंवा आजारपण असेल, जे काही आपल्या मनात आहे ते सर्व आपण बाप्पाला सांगायचं आहे। आता आपण जे काही ताट ठेवलं होतं ते बाप्पासमोर तिथेच राहून द्यायचं आहे। त्यानंतर आता हे ताट आपल्याला दुसऱ्या दिवशी अंघोळ झाल्यानंतर, तुमची देवपूजा झाल्यानंतर हे ताट आपल्याला तिथून उचलायचं आहे आणि जिथे पण गोमाता असेल, मग तुम्हाला अगदी गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे पण तुम्ही जाऊ शकता। आपल्याला ही मसूर डाळ गाईला खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपल्यावरती जे काही अडचणी अडथळे संकटे आलेले आहेत ते नक्कीच दूर होतील व पैशांच्या ज्या काही समस्या आहेत त्या देखील सुटतील। जर गोमाता ही मसूर डाळ खात नसेल तर आपण चपाती आणि गूळ देखील सोबत न्यायचा आहे। त्या चपातीमध्ये तुम्ही ही मसूर डाळ टाकून गोमातेला देऊ शकता। आता तुम्हाला हातातून चपाती देणे शक्य असेल तर तुम्ही हातातून चपाती देऊ शकता। गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि असे करणे शक्य नसेल तर तुम्ही लांब चपाती ठेवू शकता। फक्त आपल्याला गोमातेचे दर्शन घ्यायचे आहे आणि दर्शन घेताना देखील आपण आपले अडचणी अडथळे संकटे गोमातेला सर्व काही सांगायचे आहे। मनातल्या मनात आपण सर्व काही सांगावे। तसेच गोमातेच्या पायाखालची जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे। आपल्या मुलांना, आपल्या घरातील सर्व सदस्यांना ही माती लावावी। यामुळे गोमातेचा आणि गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा। धन्यवाद।